पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। हुल्लडबाजी करत रात्री फिरणाऱ्या तरुणांना पोलिसांकडून चोप। नागरिकांनी तक्रारीसाठी 74 10 01 0089 या नंबरवर कॉल करावे। उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी रात्रीच्या वेळेस रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्या तसेच रस्त्यावर वाढदिवस साजरा करून गोंगाट करणाऱ्या युवकांच्या टोळक्यावर आता कारवाई सुरू केली आहे। त्यांना रस्त्यावरच चोप देण्यात येत आहे। तसेच रात्रीच्या वेळेस अनेक सार्वजनिक ठिकाणी आणि खुल्या जागेत ओपन बार समजून दारू पिणाऱ्या अनेकांना चोप देण्यात येत आहे। रात्रीच्या वेळेस चौकात पेट्रोलिंग करत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे। मागील आठवड्यात कोयता गँगने धुमाकूळ घातल्यानंतर आता पोलीस ॲक्शनमध्ये आले आहेत। शहरात नशा करून दहशत करण्याचा प्रकार वाढला होता, त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले होते, त्यामुळे लोकांचा दबाव वाढत होता। या पार्श्वभूमीवर मिरज उपविभागीय क्षेत्रात कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे। 2 दिवसापूर्वी अहमदनगर येथे रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांवर कारवाई करत 10 दुचाकी ताब्यात घेण्यात आली। नागरिकांनी तक्रारीसाठी पुढे यावे, तसेच 74 10 01 0089 या नंबरवर तक्रारी कराव्यात, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी केले आहे। नमस्कार, मी प्रणिल गिल्डा, SDPO मिरज। सध्या मिरज उपविभाग तसेच मिरज उपविभागातील सर्व पोलीस स्टेशन्स येथे माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर तसेच अपर पोलीस अधीक्षक खोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व प्रकारच्या पेट्रोलिंगमध्ये गस्तीमध्ये वाढ केलेली आहे आणि त्यामध्ये बीट मार्शल पेट्रोलिंग, निर्भया पथकाचं पेट्रोलिंग, रात्रगस्त तसेच संध्याकाळच्या वेळेला पायी पेट्रोलिंग हे आम्ही वाढवलेलं आहे। त्या माध्यमातून विविध कारवाया आम्ही करत आहोत। विशेषतः आता शाळा कॉलेजेस सुरू झालेले आहेत, त्यामध्ये ईव्ह टीझिंग सारखे प्रकार होऊ नयेत याकरिता, तसेच रात्रीच्या वेळी विनाकारण वेगवेगळ्या चौकामध्ये काही स्पॉट्सवर हुल्लडबाजी करणारे, थांबून राहणारे लोक, रस्त्यावर वाढदिवस साजरा करणारे लोक, त्याच पद्धतीने काही डार्क स्पॉट्स आम्ही शहरातील आणि परिसरातील आयडेंटिफाय केलेले आहेत, जिथे काही नशापाणी करत विनाकारण काही समाजकंटक मुलं काही थांबलेले असतात, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पेट्रोलिंग करून कारवाई करत आहोत। त्यामध्ये मोटर वाहन कायद्या अन्वये आम्ही कारवाई करत आहोत, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि भारतीय दंडविधान याच्यासुद्धा वेगळ्या सेक्शनखाली आम्ही कारवाई करणं सुरू केलेलं आहे आणि या कारवाईमध्ये तशीच तीव्र वाढ होत राहणार आहे। सर्व समाजातील नागरिकांना एक आवाहन, आमच्या परिसरातील नागरिकांना एक आवाहन सांगली जिल्हा पोलिसांकडून करण्यात येत आहे की अशा प्रकारची कुठलीही काही अडचण असेल, जर कुठे ईव्ह टीझिंग सारखा प्रकार होत असेल, कुठे काही नशापानी करणारे मुलं जर कुठे थांबून असतील, तर तुम्ही थेट 112 नंबरवर कॉल करून आम्हाला सांगू शकता। शहर पोलीस स्टेशन इथे कॉल करून सांगू शकता किंवा 74 100 100 हा माझा वैयक्तिक मोबाईल नंबर आहे। इथे सुद्धा आपण अशी काही जेन्युइन तक्रार असेल तर संपर्क साधून तक्रार नोंदवू शकता, त्याची योग्य ती तातडीने कारवाई करण्यात येईल। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।